हाय, नमस्ते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही किराणा सामान वगैरे आणलेलं आहे, तर ते तुमच्यासोबत शेअर करते. तर फार काही सामान नाही आणलं मी, म्हणजे मोजकंच होतं. कारण बऱ्यापैकी मागच्या वेळेसचं आणलेलं शिल्लक होतं. त्यामुळे ज्या काही गोष्टी संपल्या होत्या, ज्या काही वस्तू संपल्या होत्या, त्याच आणल्यात परत. तर तांदूळ, गहू हे जास्त लागतात जास्त प्रमाणात, त्यामुळे हे आणलं. परत हे मशीनचं लिक्विड आहे, हे सुद्धा आणलं आहे. कारण परत सारखं सारखं जाणं होत नाही आणि मागच्या वेळेस आणलेलं ते थोडं राहिलं, त्याच्यामुळे आता आणून घेतलं. आणि हे जे आहेत ते पिलो कवर आहेत, छान आहेत, क्वालिटी पण चांगली आहे, स्वस्त आहेत, असे फार काही महाग नाही आहेत. तर छान मला त्या 2 खुर्च्यांवर उशा ठेवून हे त्या उशांसाठी घेतलेलं आहे, ते छोट्या उशांसाठी. तर खूप सुंदर आहेत, हे सॉफ्ट आहे, कपडा पण छान आहे आणि चांगले आहेत. तर थोडंसं माझ्याकडे ज्या पिलो आहेत त्या साईज थोडी लहान आहे आणि ह्याची साईज मोठी आहे, तर मला थोडंसं स्टिच करून घ्यावं लागेल. तर ते आणलं आणि त्यानंतर सोफ्यावरती ज्या काही मोठ्या आहेत ज्या पिलो, तर त्याच्यासाठी त्या साईजचे काही भेटले नाही कवर. तर आपण जे रेग्युलर आपल्या बेडवरती जे पिलोज असतात, तर त्याच्यासाठी हे आहेत. तर ह्यालासुद्धा आता मी थोडंसं स्टिच करून त्याला यूज करणार आहे, जे सोफ्यावरती जे पिलोज आहेत ते. तर हे मी 3च घेतलेत, कारण बाकीच्या जे 2 पिलोज आहेत ते खराब झालेत, त्यामुळे ह्या 3साठी 3 आणलेत. आणि हे जे आहे ते चमचे वगैरे ठेवण्यासाठी मी घेतलेलं आहे. तर हे 99 रुपीजला आहे. तर हे पण छान आहे, चांगलं. आणि किचनसाठी म्हणजे लायटर एक घेतलं आहे आणि चाकू लायटरसोबतच आलेला आहे चाकू, ते पण घेतलं आहे. आणि हे जे आहेत ते पुऱ्या ज्या असतात ना, म्हणजे पाणीपुरीसोबत आपण खातो, तर त्या तर मुलांना आवडतात म्हणून ते घेतलं. परत हे छोटे छोटे पॅकेट आहेत, ते जे सूप वगैरे आपण कधी इच्छा झाली तर करून प्यायला, ते छान आहेत, ते घेतलं. परत फुटाणे जे काही लागते मोजक्या गोष्टी तेवढ्या घेतल्यात. तर हे देवांसाठी अगरबत्ती घेतली. धूप मागच्या वेळेस आणलेले ते बऱ्यापैकी शिल्लक आहेत, त्याच्यामुळे मी अगरबत्तीचे 2 पॅकेट घेतले. तर हे चंदनचं आहे आणि दुसरं एक आय थिंक कापूरचं आहे. तर आणि नंतर म्हणजे हे लायटर वगैरे आणि म्हणजे जे काही लागतं आहे सामान, हँडवॉश, निरमा, परत साबण भांड्याची, कपड्याची, अंगाची, मुलांसाठी साबण छोटी, टूथपेस्ट, ब्रश, हे सगळं घेतलं आहे. आणि गहू तांदूळ हे जास्त प्रमाणात लागतात, कारण रोजच्याच वापरात येतात. कारण मुलांना टिफिन, मिस्टरांना टिफिन द्यावा लागतो, सकाळ संध्याकाळ पोळ्या होतच असतात. परत भातही असतो, भात म्हणजे सगळ्यांनाच आवडतो, त्यामुळे भात जास्त प्रमाणात करण्यात येते. तर तेल लागते, तेल, शेंगदाणे, बेसन, जे काही लागतात गोष्टी ते सगळ्या आणल्यात. आणि बाकी डाळी वगैरे मागच्या वेळेस आणलेल्या त्या बऱ्यापैकी शिल्लक होत्या, त्यामुळे मसाला, डाळी हे सगळं काय नाही आणलं. बाकी साखर आणली थोडीशी, मागच्या काही होती आधी मागच्या वेळेस आणलेली, तर ते बेसन आणलं. आणि हे जे आहे ते हे पावडरचं एक पॅक आणला. आणि खोबऱ्याचं तेल म्हणजे मुलांना वगैरे लावत असते मी रोज शाळेत जाताना. तर आणि क्रीम आणली. बाकी हे काय म्हणतात त्याला, घासणी, भांड्याची साबण ते. परत हे पनीरचा मसाला आहे, हे टोमॅटो केचप. आणि हे जे आहे ते पनीर टिक्का मसाला. तर हे मी पनीरची जेव्हा भाजी करते तेव्हा हेच यूज करते. सो खूप छान टेस्ट पण येते आणि खूप मस्त लागते, हॉटेलसारखी भाजी लागते, खरंच खूप छान लागते. तर ते मी नेहमी आणत असते आणि पनीरची भाजी घरात सगळ्यांना आवडते, त्यामुळे नेहमीच होत असते. सो कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. असा सगळं झालं आहे गोंधळ, तर आता हे सगळं आवरून ठेवते मी. सो थँक्यू.